मुंबई उच्च न्यायालयाने शिंदे गटाचे उमेदवार सदा सरवणकर यांना मोठा धक्का दिलाय। महिम मतदारसंघातील ठाकरे गटाचे आमदार महेश सावंत यांच्या आमदारकीला आव्हान देणारी त्यांची निवडणूक याचिका न्यायालयाने फेटाळली। आता मंगळवारी न्यायमूर्ती आरिफ डॉक्टर यांच्या एकलपीठाने हा निर्णय दिलाय। यामुळे सावंत यांना मोठा दिलासा मिळालाय आणि कोर्टात नक्की काय घडलंय आपण ते सविस्तर जाणून घेऊया। न्यायालयाने स्पष्ट निकाल दिला होता की नोव्हेंबर 2024च्या विधानसभा निवडणुकीनंतर सदा सरवणकर यांनी महेश सावंत यांच्या विजयाला आव्हान देत उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती। मात्र न्यायमूर्ती आरिफ डॉक्टर यांच्या खंडपीठाने मंगळवारी ही याचिका पूर्णपणे फेटाळून लावली होती। कोर्टाने सावंत यांची आमदारकी कायम ठेवली आणि सरवणकर यांचा दावा न्यायालयाने अमान्य ठरवला। काय नेमकं प्रकरण आहे आपण आता ते पाहूयात। तर विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर लगेचच सदा सरवणकर यांनी ही याचिका दाखल केली होती। त्यात म्हटलं होतं की महेश सावंत यांनी उमेदवारी अर्ज भरताना महत्त्वाची माहिती लपवली आहे आणि त्यामुळेच मतदारांना चुकीची माहिती दिल्याचा संशय मुख्य मुद्दा होता आणि सरवणकर यांच्याकडून युक्तिवाद करताना सांगण्यात आलं होतं की ही बाब गंभीर आहे आणि त्यामुळे निवडणूक रद्द व्हायला हवी असं सरवणकर यांनी म्हटलं होतं। तर सरवणकर यांनी याचिकेत आरोप केला की सावंत यांच्यावर प्रलंबित फौजदारी खटले आहेत। उमेदवारी अर्ज भरताना त्यांना ही माहिती जाणीवपूर्वक दडपली आहे, त्यामुळे मतदारांची दिशाभूल झाली आहे असं लपवणं हे अपात्र ठरवण्यास पुरेसं कारण आहे असा दावा त्यांच्या मार्फत करण्यात आला होता। याचिकेद्वारे 2024च्या महिम मतदारसंघातील निवडणूक निकाल रद्द करण्याची आणि सावंत यांना अपात्र ठरवण्याची मागणी करण्यात आली होती। मंगळवारी दोन्ही बाजूंचे वकील युक्तिवाद करत होते। सरवणकर यांच्याकडून सावंत यांच्या अर्जातील कमतरतेवर जोर धरण्यात आला, मात्र न्यायमूर्ती आरिफ डॉक्टर यांनी सर्व पुरावे आणि कायद्याच्या तरतुदींचा विचार करून याचिका फेटाळली। कोर्टाने सांगितलं की दिलेल्या आरोपांमध्ये निवडणूक रद्द करण्या पुरेसे हे पुरावे नाहीयेत आणि निर्णयानंतर सावंत यांच्या समर्थकांकडून आनंद व्यक्त करण्यात आला। या निर्णय शिंदेच्या शिवसेनेला मोठा धक्का मानला जात आहे। महेश सावंत यांची आमदारकी आता कायम राहील आहे आणि महिम मतदारसंघात ठाकरे गटाची ताकद वाढली आहे। सरवणकर यांनी याचिका फेटाळल्यानंतर पुढील कायदेशीर पर्यायांचा विचार करावा लागणार आहे आणि हा निकाल निवडणूक अर्जातील माहिती लपवण्याच्या प्रकरणात महत्त्वाचा ठरलाय। मतदारांच्या हक्कांचं रक्षण करताना न्यायालयाने कायद्याची योग्य अंमलबजावणी केल्याचं दिसतंय। आता यावर तुम्हाला काय वाटतं तुमचं मत कमेंट बॉक्स मध्ये लिहायला अजिबात विसरू नका। व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि आतापर्यंत मराठी जनता आपण आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जर केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा।